नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. गवारी जर निवडून मोडून ठेवलेली नसेल तर सकाळच्या घाई गडबडीत आपण गवारी करण्याचा विचारच करत नाही, कारण निवडून मोडायला खूप वेळ लागतो. पण आज मात्र आपण गवारी न मोडता मिक्सरला बारीक करून झटपट आणि चमचमीत होणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी गवारी स्वच्छ धुवून फक्त मधून मोडून घेतलेली आहे. तर आता एक मिक्सरचा भांडा घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यात ही गवारी घालायची. तर गवारी नाही मोडली तरी चालेल, फक्त साईडचे नार काढून घ्यायचे. अखंड गवारी टाकली तरीही चालेल. यानंतर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे, तसेच 4 ते 5 लसूण पाकळ्या व 2 हिरव्या मिरच्या थोड्याशा अशा मोडून घालायच्या. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. यानंतर 1 चमचाभर धने घालायचे, तसेच अर्धा चमचा जिरे घालायचे. त्याचसोबत 2 ते 3 चमचे खोवलेले खोबरे घालायचे. आता यावरती झाकण ठेवून पाणी न वापरता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बघू शकताय एकदम पेस्ट नाही करायची, तर असं थोडंसं ओबडधोबड म्हणजे दरदरीत ठेवायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1.5 पळी म्हणजेच 1.5 मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल थोडं गरम झालं की 1 छोटा चमचे मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत. त्यानंतर 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा. तर कांदा इथे मोठा मोठा कापून घेतला तरीही चालेल आणि हलका कलर बदलेपर्यंत या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. यानंतर चिमूटभर हिंग घालायचा. हिंग सुद्धा या तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा. यानंतर मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो इथे शक्यतो बारीक बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ही रेसिपी अगदी छान तयार होते. तर टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. तर छोटा पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. तर आपण जे लाल तिखट आणि गरम मसाला वापरलेला आहे याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेली गवारी यामध्ये घालूया. तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे व यानंतर एका चमच्याने ही गवारी या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे घातलेले सर्व मसाले या गवारीमध्ये चांगले मिक्स होतात. तर गवारी आपल्याला या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे, कारण आपण कच्ची गवारी वापरली होती व बाकीचा मसालासुद्धा थोडासा कच्चाच होता. त्यामुळे या तेलामध्ये चांगला हा परतून घ्यायचा. तर अगदी 1 ते 2 मिनिट चांगलं या तेलामध्ये हे सर्व भाजून घ्यायचं. तसेच गवारी वाटताना आपण यामध्ये मिरची घातली होती व मसाल्यांमध्ये आपण लाल तिखटसुद्धा वापरलेलं आहे. तर दोन्हींपैकी 1 वापरलं तरीही चालेल किंवा दोन्ही वापरलं तरीही चालेल व तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता गवारी चांगली भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं. तर जशी आपल्याला भाजी सुकी किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणात हे पाणी ओतायचं. जर डब्याला हवी असेल तर थोडीशी सुकी भाजीच ठेवायची किंवा आवडत असेल तर थोडासा लपतपीत अशी भाजी ठेवली, म्हणजे ज्याला आपण रस्सा भाजी म्हणतो तशी जरी ठेवली तरीही चालेल. तर आता मी इथे अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे व अजून आपण यामध्ये मीठ नाही घातले. तर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं व या गवारीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. शक्य असल्यास यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. यामुळे काय होतं, भाजीला कलर अगदी छान येतो. तर आता यानंतर काय करायचं, गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे व यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, कारण गवारी शिजायला काही वेळ लागत नाही. आपण ही मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. तर आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून आपण पाहू शकतोय किती मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. हवं तर यावरती थोडीशी कोथिंबीर चिरून घालायची. तर भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. भाजी चांगली शिजलेली आहे आणि गॅस मी इथे बंद केलेला आहे. तर बघू शकताय काय मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर हे पहा, पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. याला गवारीची चटणी किंवा गवार खिमा सुद्धा आपण म्हणू शकतो. तर खूप छान ही भाजी तयार होते, अगदी टेस्टी लागते ही आणि एकदम चमचमीत बनते. आता यातली थोडी भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
तर आता इथे बघू शकताय प्लेटमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे. किती सुंदर दिसते आणि तितकीच ती टेस्टी पण आहे. अगदी झटपट बनते, कमी वेळेत बनते. गवार आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही. शिवाय निवडण्याचा आणि शिजवण्याचा वेळ खूपच कमी होतो. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत आपण ही भाजी करू शकतो आणि अगदी टेस्टी लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील. चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा आपण ही खाऊ शकतो. अगदी 2 चपाती किंवा भाकरी जास्तच खाल इतकी छान ही भाजी लागते व जास्त झंझट न करता कमी वेळेत बनते. घरातील साहित्यात बनते व चवीला तर खूप भन्नाटच लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर हे पहा काय मस्त भाजी दिसते, हो ना? पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खूपच छान ही भाजी बनते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो, मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत.